नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे सायलीला चक्कर येते. तिची सतत बिघडणारी तब्येत ह्या गोष्टीची काळजी आपल्या प्रतिमा आत्याला फार वाटू लागते. आता प्रतिमा आत्याचं म्हणणं असतं की तिला माहेरपणाची गरज आहे आणि तिचं माहेरपण मीच करू शकते. ह्या हट्टाने आता ती सायलीला आपल्या घरी घेऊन जाणार आणि तिकडे गेल्यानंतर आपण प्रोमोत पाहतच आहोत. तिथे लहानपणीच्या काही गोष्टी, बोबड्या आवाजातली शुभंकर होती, तन्वीच्या आवाजातली, या सगळ्या गोष्टीचा आता काय संबंध, हे सगळं काही सायलीला शोधून काढायचं आहे. त्याच्यासाठी ती आता प्रयत्न करणार आणि स्वतःची ओळख पुन्हा एकदा मिळवणार. आपण आजच्या भागात पाहत आहोत सचिनने सोशल मीडियावरती पोस्ट टाकलेली आहे, ज्यामध्ये त्याने वर्णन करताना सांगितलेलं आहे की अस्मिता आणि तिच्या घरची मंडळी जितकी श्रीमंत तितकी खोटी, कारण त्यांनी जावयाला अजिबात मान दिला नाही. जावयाची नोकरी गेल्यापासून त्याची हवहेलना केली, त्याला कधी सन्मान दिला नाही. अगदी अस्मिताचे म्हणजे त्यांच्या मुलीचे कान भरून ती त्यांच्या विरोधात उभं केलं आणि फारकत घ्यायला भाग पाडत आहे. अगदी सायली वहिनी तिचीवाली तर तिला शिकवत पण आहे की चांगली पोटगी पण घे. असं सगळं त्या सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये टाकले आणि मला न्याय हवा आहे, माझ्या मुलाला माझ्यापासून दूर केलं आहे, बायकोला दूर केले सुभेदारांनी, असा आरोपही तिथे लावलेला आहे. हे सगळं वाचल्यानंतर सगळ्यांना वाईट वाटत असतं. सगळेजण त्या विषयावर बोलत असताना अश्विन अर्जुन घरी येतात आणि त्यांनी ही पोस्ट पाहिल्यानंतर त्यांनाही खूप मोठा शॉक बसतो. अगदी श्वास घ्यायला फुरसत देत नाही सचिन, असं आता अर्जुन म्हणू लागलं आहे. एकावर एक अशी संकटं पाठवतोय आणि हे सगळं काही त्यांनी मनात ठरवून ठेवलं आहे आणि ठरवून तो करतोय, त्याच्यामुळे त्याला हे पटपट जमते. आपल्याला हे पाहायला मिळेल की सचिन बद्दल इथे बोलताना सगळेजण फार चिडलेले असतात आणि त्याला पोटगी द्यायची नाही, अस्मिताची त्या बाळाची जबाबदारी घ्यायची नाही, म्हणून तो एवढ्या सगळ्या युक्त्या लढवत आहे आणि नाना प्रकारे आरोप लावत आहे. हे सगळं पाहिल्यानंतर आता इथे डोमेस्टिक व्हायलन्स म्हणून आता एक केस टाकली आहे सचिनने अस्मितावरती की माझ्या आईवडिलांना सुनेने त्रास दिला, त्यांना वृद्धाश्रमात नेऊन टाकलं आणि ह्या सगळ्या गोष्टी वहिनी सायली ही पण तिची सहभागी आहे, म्हणून आता तिला कोर्टात उभं राहावं लागणार आहे, उद्याची तारीख आहे, असं सगळं इथे बोललं जात असतं. तर प्रतिमा तन्वीच्या आपल्या सायलीच्या काळजीपोटी म्हणू लागते की आपल्या सायलीला पण जावं लागेल, तिची तब्येत किती नाजूक आहे माहिती असताना, पण आता करणार काय. अर्जुन म्हणतो हो तिला पण जावंच लागेल. खरं तर सचिनने मुद्दाम हा वार केला आहे, त्याला माहिती आहे की माझं घरच्यांवर किती प्रेम आहे. आता त्याला समोरासमोरून भांडता येईना, बोलता येईना, काही करता येईना, तर तो आपल्या सगळ्यांवरती वार करतोय. हे सगळं पाहिल्यानंतर आपली सायली मात्र इतकी संतप्ते आणि ती आता जोरजोरात बोलू लागते. हे बघा, याने ना आता कहर केला आहे, कहर अगदी शिकेला पोचला आहे. मला याचा फार राग येतो आहे. तुम्ही ना तुमच्या सगळ्या हुशारीचा वापर करा. मला माहिती आहे तुम्ही फार हुशार आहात आणि ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करून तुम्ही त्या सचिनला चांगला धडा शिकवाल आणि तो शिकवाच अशी माझी इच्छा आहे, असं इथे चिडलेली सायली जोरजोरात बोलू लागते. आणि बोलताना तिला दमही लागतो आणि तिला गरगरल्यासारखं होऊ लागतं. घरचे सगळेजण तिला म्हणतात तू स्ट्रेस घेऊ नको, तू शांत हो, पण आता इथे तिला चक्कर आलेली पाहून सगळेजण तिला शांत बसवतात आणि हा विषय आता इथेच बंद करा बरं, असं आता प्रतिमा बोलताना दिसेल. आणि आता काळजी वाटू लागली आहे तिला सायलीची आणि सायलीच्या नाजूक तब्येतीची, कारण घरातली किती पण कंडिशन आपण तिच्यापासून लपवण्याचा प्रयत्न केला तरी ती तिच्या समोर येतेच आहे वारंवार. त्याच्यामुळे तिने स्वतःला त्रास करून घेते. तिचं घरच्यांवर खूप प्रेम आहे, त्याच्यामुळे घरच्यांवर कोणी संकट आणलं की तिचं मन खूपच हळवं होतं. हे सगळं आता प्रतिमाला दिसतंय. आपले महिपत आता अनेक रूपी बहुरूपी महाराजांच्या प्रेमातच पडले. अगदी त्यांच्या चरणांना पाणी घालून आपल्या रुमालाला पुसून ते स्वच्छ करतात, त्यांचं दर्शन घेतात. महाराज मात्र संतापतात, त्याच्या पेकटात लाथ घालून त्याला खाली धडपडतात आणि म्हणतात कसला आहेस रे तू भक्त, माझ्या सेवेत तू अपूर्ण ठरलायस, माझे पाय तू स्वच्छ पुसले नाही, अगदी एकदम हलक्या हाताने पुसले, तुझं ना माझ्यावरती भक्त म्हणून प्रेमच नाही, असं म्हणत इथे अवहेलना इथे महाराज आपल्या महिपतची करतात. महिपत त्यांच्यासमोर एकदम सज्जनपणे हात जोडून त्यांची माफी मागतात. माझं काही चुकलं का म्हणून विचारू लागतात. खरं तर सचिनला असं वाटू लागले की आता हाच पाय मोडून त्याच्या गळ्यातच घालेल, पण झालं उलटंच. आपल्याला इथे पाहायला मिळणार की हा ना इतका बदलला आहे महिपत, तो ना महाराजांचे पाय पुन्हा एकदा धुवून देतो असं म्हणत त्यांच्या पायावरती गडबडा लोळू लागतो, माफी मागू लागतोय. हे पाहून तर सचिनला विश्वासच बसेना. आता सचिनचं पुढे काय करायचं हाही प्रश्न आहेच अर्जुनसमोर. सायली विचारत असते की तुम्ही काय ठरवले, मला पण सांगा ना, म्हणजे कोर्टात उद्या मी पण येणार आहे, तर मला माहिती हवी ना, मी पण तुम्हाला मदतच करते.
पण इथे अर्जुन म्हणतो तुझी तब्येत नाजूक आहे, तू या सगळ्या गोष्टींचा स्ट्रेस घेऊ नको, 2 जीवांची आहेस तू, तर तू सचिनसारख्या माणसांचा विचार करू नको, त्याने आपल्या बाळावरचे संस्कार खराब होतील, गर्भसंस्काराचा तरी विचार कर. पण ती म्हणते की मला मदत करायची आहे, दरवेळेला मी तुमची प्रत्येक केसमध्ये मदत करते की नाही. चैतन्य भाऊजी सांगा हो, मला इथे थांबायचं, ऐकायचे सगळं. अर्जुनचं म्हणणं असतं की ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या कानावर पडायला नको, त्यामुळे त्या बाळापर्यंत थेट पोचते आहे, त्याच्यामुळे बाळावरती परिणाम होऊ शकतो ना, तू आराम कर ना. इथे नवरा बायकोंचा वाद चालू असतो. आता कोणी काही बोलत नाही, पण अर्जुनच्या म्हणण्यानुसार सायली बाहेरचं जाते, पण तिचा सगळा जीव घुटमळला आहे. अर्जुन काय बोलतोय त्या गोष्टीकडेच, काय पर्याय काढायचं त्या गोष्टीकडे. आता अनेक रूपी बहुरूपी महाराजांच्या समोर इथे एकदम सज्जनपणे हात जोडून माफी मागणारा महिपत अगदी बघावा ना, खरंच असा दिसतो. काय माणूस बाबा, इतका परिवर्तन एखाद्यात जर घडलं ना, खरंच असेच गुन्हेगारच संपून जातील. आता हे गुन्हेगार असलेला आपला महिपत इतका सज्जन झाला आहे आणि त्याने रागावर नियंत्रण केले. ह्या गोष्टीचं महाराज कौतुक करतात आणि म्हणतात तुझी जागा माझ्या चरणाशी नाही, तर अगदी तुझी जागा माझ्या हृदयापाशी आहे. आजपासून तू माझा परमभक्त असं म्हणत एकदम महाराजांनी त्याला छातीशी कवटाळून घट्ट मिठी मारलेली आपल्याला पाहायला मिळणार. आणि झालं सचिनचा प्लॅन फ्लॉप. आता सचिनला महिपतकडनं पैसे उकळायचे, कमवायचे, पण आता हा महाराज झाला आहे, तर मग आता काय करावं म्हणून त्याच्यापुढे प्रश्न आहे. पण आता सध्या त्याला फक्त एकच दिसते, अस्मिताच्या भानगडीतनं आपण मार्ग काढायचा आणि तिच्यापासून एकही रक्कम न देता घटस्फोट मिळवायचा, असा त्याचा प्लॅन चालू आहे. इकडे पाहायला मिळणार की आपली सायली एक नवी युक्ती काढते पुन्हा एकदा अर्जुनच्या खोलीमध्ये जाण्यासाठी. ती ना कॉफी घेऊन विमलला सांगते मी जाते, तुम्ही तुमचं कामं करा. पुन्हा एकदा ती त्या खोलीत घुसते आणि काय चालले विचारपूस सुरू करते. तर अर्जुन तिला म्हणतो का गं तू माझं ऐकत नाही, तुला समजत कसं नाही आहे. पण ती म्हणते अहो मी तुम्हाला दरवेळेला मदत करते, आजही मदतच करणार आहे ना, मला तुमचं काय म्हणणं आहे ते तरी ऐकू द्या. आता इथे ना अर्जुन तिच्यावर चिडतो आणि म्हणतो की मी तुला काय करायचं ना उद्याचं, तुला मी खोलीत आल्यावर सांगतो, आत्ता तू इथल्या चर्चेमध्ये सहभाग घेऊ नको, प्लीज बायको जा इथून. अर्जुन इतकं बोलतोय पाहिल्यानंतर आणि अपमानास्पद वाटत असतं आता सायलीला सगळ्यांसमोर बोलल्यामुळे. तर सायली रागारागाने आता तिथून निघून जाते आणि अर्जुन म्हणतो हश बाबा, गेली बाई एकदाची, चला आपण कुठेवर आलो होतो त्या विषयावरती चर्चा करू. मग ते तिघंजणं पुन्हा एकदा चर्चा करू लागतात. आता सचिनसारख्या लबाड माणसाच्या केसमधून कसा मार्ग काढावा याच्यासाठी ते तिघंजणं मिळून प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळणार. आणि इकडे मात्र सायलीची काळजी सगळ्यात जास्त कुणाला वाटत असेल, एक आईला जशी मुलीची वाटावी ना, तशी आपल्या प्रतिमा आत्याला वाटू लागली आहे. प्रतिमा आत्या म्हणते की तुमच्या घरात सध्या वातावरण फार खराब आहे. कितीही नाही ठरवलं ना की मनावर ताण घ्यायचं नाही, स्ट्रेस घ्यायचं नाही, विचार करायचा नाही, पण कळत नकळतपणे एक एक घटना अशा घडत आहे, त्याच्यामुळे सायलीच्या मनावर त्याचा ताण पडतो आहे. आणि सायली किती हळवी आहे प्रत्येकाच्या बाबतीत आपल्याला ठाऊकच आहे. आणि तिचं सगळ्यांच्या वरती किती प्रेम आहे, त्याच्यामुळे त्या प्रेमापोटे ती आज पाहिली कशी रिॲक्ट झाली. तर मला असं वाटतं आहे तिची ही नाजूक परिस्थिती पाहता थोड्या दिवसासाठी का होईना तिला मी माझ्या घरी घेऊन जावं. आता कल्पना म्हणते मी आहे ना, मी ती पण तिची तेवढीच काळजी घेईल. ती म्हणते अगं तू पण सासू किंवा आई म्हणून जशी काळजी घेते तू घेतीच आहे, पण घरातलं वातावरण बघ ना, त्याच्यामुळे तिच्या मनावर कळत नकळतपणे ताण पडतो आहे, हे तर आपल्याला दिसतंच आहे. घरामध्ये सायली बायको सायली असं हाक मारताना अर्जुन दिसतो आणि हसू लागतात. आता या मुलाला कसं समजवायचं असं प्रताप हसून म्हणतो. तर प्रतिमा म्हणते मी बोलते त्याच्याशी, पण जरा चिंताचा असा सूर इथे लागलेला आहे, सायली सापडत नाही आहे, सायली कुठे आहे असं म्हणत सगळे घरातले मंडळी तिला शोधू लागलेले असतात. आणि ती गोष्ट ऐकल्यानंतर मग प्रतिमा आणि प्रताप कल्पना तेही हॉलमध्ये जातात आणि विचारू लागतात काय झालं आहे, सगळेजण सायलीच्या नावाने काय आरडाओरडा करताय, काय झालं आहे का, कुठे गेली सायली, दिसत नाही. तर सगळेजण म्हणतात की आम्ही पण तिला शोधतो आहे ना, ती सापडत नाही, घरात कुठेच नाही आहे. अगदी गार्डनमध्ये पाहून आले आणि पूर्णाजीच्या रूममध्ये पाहून आले, तिच्या रूममध्ये पाहून आले, पण ती कुठेच नाही आहे. मग सगळेजण वेगवेगळ्या खोल्यांमध्ये आता पुन्हा एकदा तपासायला जातात. तर इथे अस्मिता ही स्टोर रूममध्ये गेलेली असते आणि इथे प्रतिमा त्या अर्जुनला विचारते की खरंच सांग तुझं आणि तिचं भांडण झालं का. तर तो म्हणतो हो झालं, म्हणूनच ती बहुतेक कुठेतरी रुसून बसलेली असावी असं तरी वाटते मला, पण कुठे गेली ती म्हणून काळजी वाटली आता घरच्या सगळ्यांना. तर आता इथे अस्मिताला ती एकदम कोपऱ्यामध्ये स्टोर रूममध्ये बसलेली दिसते आणि ती गालातली गालत हसते, हळूचपणे ती माघारी फिरते आणि सगळ्यांना सांगू लागते की अरे कुठे जाऊ नका तिला शोधायला. मग म्हणतात का, अरे तिला जर पाहिलं आणि तुम्ही सगळेजण चक्क हसाल, काय झालं आहे म्हणून सगळेजण विचारतात. तर ती म्हणते एकदम दबक्या पावलं आणि हळूहळू माझ्यासोबत या. ती स्टोर रूममध्ये रुसून बसलेली आपल्याला दिसेलच. सगळेजण तिची गंमत बघण्यासाठी आता स्टोर रूममध्ये जातात. स्टोर रूममध्ये सगळेजण येतात. तर ती
डोकावून सगळेजण तिला पाहतात, तर ती एकदम कोपऱ्यामध्ये जाऊन मांडी घालून बसलेली असते. रुसलेली बायको असं म्हणत आता अस्मिता अर्जुनला चिडवू लागली. अर्जुन, तुझी बायको तर भारी रुसायला लागली रे, तुला तर आता काय काय करावं लागेल, एक सोडून तुला 2-2 बाळं सांभाळावं लागणारी. बाळाचे नखरे वेगळे, बाळाच्या आईचे नखरे वेगळे, सगळेजण हसू लागतात. आणि इथे आता खरं तर ती सगळी परिस्थिती पण प्रताप अर्जुनला म्हणू लागतो की तू ना तिच्याशी भांडत जाऊ नको. आता ती 2 जीवाशी तुला माहिती आहे ना, तर तिची थट्टा मस्करी किंवा तिचं मन दुखवणार नाही ह्या गोष्टीची काळजी घेत जा तू. अर्जुन म्हणतो, हो बाबा हो, मीच माझी चूक मान्य करतो, सॉरी बायको, असं म्हणत तिला हाक मारू लागतो. ती मात्र कुणाकडेही मान वळवूनही पाहायला तयार नाही, रुसलेली आहे ना बायको. तर आता इथे बायकोची समजूत काढण्यासाठी अर्जुन चक्क कान पकडतो आणि उठबशा काढायला सुरुवात करतो. सगळेजण धो धो खो खो हसू लागतात. सगळ्यांना हसू कंट्रोलच होईना. तरी ते सायली म्हणते, बघा ना, मी यांना मदतच करत होते तर हे माझ्यावर सारखे चिडत असतात, मला इथून जा जा म्हणून आराम कर म्हणतात. मला नाही करायचं आराम, मला ना काम करायला आवडतं, तुम्हाला माहिती आहे ना. मग इथे अर्जुनला तिने माफ केलेलं असतं. पण अस्मिता म्हणू लागते की हे खरं तर बदल आहे, आई होतीस ना तू, तुझे मूड स्विंग्स होत आहे. तर अर्जुन, इथून पुढे तुला बघ काय काय नखरे सहन करावं लागणार आहे. आत्ता तर ही सुरुवात झाली, पहिली पायरी आहे. अर्जुन म्हणतो, बापरे, ही पहिली पायरी अशी तर पुढची कशी असेल, मला खरंच भीती वाटते. प्रतिमा त्या मात्र एकटक सायलीकडे पाहत असतात आणि कल्पना प्रताप त्यांना म्हणू लागतात की तुम्ही काहीच बोलले नाही. तर प्रतिमा म्हणते, प्रताप, कल्पना, तुम्हाला नाही आठवते? तर ती दोघंही म्हणतात, काय? तर ती म्हणते, खरंच नाही आठवते. तर ते म्हणतात, नाही आठवत ताई, काय बोलतायत तुम्ही? तरी ते प्रतिमा सांगू लागते की तन्वी लहान असतानाचा किस्सा आठवतो का? तन्वी अर्जुन आणि अश्विनसोबत फुटबॉल किंवा क्रिकेट खेळायला त्यांच्या मागे मागे जायची. तर अर्जुन तिला काळजीपोटी काय म्हणायचं, तुला बॉल लागेल, तुला दुखेल, तर तू आमच्यासोबत खेळू नको, आठवतं ना? तर ती म्हणते, हो. मग ती रागवलेली रुसलेली आपली छोटीशी तन्वी कुठे जायची, स्टोर रूममध्ये. अगदी ह्याच ठिकाणी, ह्याच जागेवर आपली तन्वी रुसलेली बसलेली असायची, जशी आज आपली सायली बसली होती. ते पाहिल्यानंतर तर मला तन्वीच एक क्षणासाठी वाटलं की आपली तन्वीच तिथे रुसून बसलेली, अगदी तिथेच त्याच जागेवरती. हा इन्सिडंट असू शकतो असं सगळ्यांचं म्हणणं आहे आणि सगळेजण म्हणतात, हो खरंच. पण सायली मात्र आता विचार करू लागले, कारण मंदिरामध्ये महाराजांनी सांगितलं होतं तुझा भूतकाळ तुझ्यासमोर येणार आहे. हा काय कनेक्शन आहे, हे काय असलं कनेक्शन आहे? वारंवार तिची आणि तन्वीची तुलना एकमेकींसोबत केली जाते. आता हा काय शोध आहे लावण्याचा प्रयत्न आता सायलीच्या मनात आला आहे, विचार आला आहे की शोधायचं म्हणजे शोधायचंच, तन्वीला शोधणं फार गरजेचं आहे आता सायलीला, असं वाटू लागले. दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये केस उभी राहणार, सगळेजण कोर्टात जाणार. तिथे आता आरोप लावण्यात आला आहे ना की सासू सासऱ्यांना अनाथ आश्रमात पाठवले, तर त्या सासू सासऱ्यांना अर्जुन घेऊन आलेला आहे कोर्टामध्ये. त्यांची साक्ष तिथे घेतली जाते आणि ती साक्ष चक्क सचिनच्या विरोधात पडली आहे. त्याच्यामुळे कोर्टामध्ये सचिन जो इनोसंट बनलेला होता ना, त्याचा आता खरा चेहरा सगळ्यांसमोर, म्हणजे खरं तर न्यायाधीशांसमोरच आला आहे. त्याच्यामुळे पुढे केसचा काय निकाल लागतो आहे हे तर पुढेच ठरणार. आणि एक महत्त्वाची गोष्ट की आता आपली प्रतिमा आत्या आपल्या सायलीला घेऊन माहेरपणासाठी काही दिवस तिच्या घरी घेऊन जाते. तिथे गेल्यानंतर तन्वीच्या छोट्या छोट्या गोष्टी, अगदी शुभंकर होते म्हणणारी ती छोटीशी बोबड्या आवाजातली तन्वी, तिची ती व्हॉईस रेकॉर्डिंग ऐकताना सायलीच्या अंगावर एकदम सरकन काटा येतो आणि ती लहानपणाच्या आठवणींमध्ये गुंग होऊन जाते. का कुणास ठाऊक, कळत नकळतपणे हे सगळं जे घडते त्याच्यामुळे सायली आणि तन्वी हे काय कनेक्शन आहे याचा उलगडा सायलीला होणार. चला तर मग हे सगळं काही पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत घेऊया छोटीशी